ॐ श्री गणेशाय नमः। नमस्कार. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या दैनिक राशी भविष्य कार्यक्रमात आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. पंचांग हे केवळ काळाचे मोजमाप नसून ते आपल्या जीवनातील शुभ ऊर्जेचा मार्गदर्शक आहे. ग्रहांच्या स्थितीचा वेध घेण्यापूर्वी आजच्या पंचांगावर एक नजर टाकूया, पण त्याआधी आमच्या या आध्यात्मिक कुटुंबाचा एक भाग होण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा. आज शनिवार 18 जुलै 2026. आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचमी तिथी आहे. पंचमी तिथी ही ज्ञान आणि बुद्धीच्या वृद्धीसाठी अत्यंत शुभ मानली जाते. आज उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे, जे नेतृत्वाची क्षमता आणि यश प्रदान करते. आज संध्याकाळी 7:23 परीघ योग असेल. सूर्योदय सकाळी 5:51 आणि सूर्यास्त संध्याकाळी 7:15 होईल. राहू काळ सकाळी 9:12 पासून 10:53 असेल. या काळात महत्त्वाची कामे टाळावीत आणि आजचा शुभ अभिजित मुहूर्त दुपारी 12:07 पासून 12:59 आहे. आपले हे तारा सितारा कुटुंब पुढे नेण्यासाठी आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी रोज आणण्यासाठी आम्हाला तुमच्या आधाराची गरज आहे. स्क्रीनवर दिसत असलेल्या QR कोडवर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार छोटीशी देणगी देऊन आम्हाला मदत करू शकता. तुमची छोटीशी मदतही आमच्यासाठी खूप मोलाची आहे. ही मदत सक्तीची नाही. जर तुम्ही मदत करू शकलात तरी तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आमच्यासाठी पुरेसे आहेत. चला तर मग देवाचे नाव घेऊन वळूया आजच्या राशी भविष्याकडे. प्रिय मेष राशीच्या जातकांनो, आज 18 जुलै शनिवार. आज चंद्र तुमच्या राशीतून 5व्या स्थानी म्हणजेच सिंह राशीत प्रवेश करत आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक आहे. तुमच्या प्रलंबित असलेल्या निर्णयांमध्ये आज तुम्हाला यश मिळण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी आज तुमच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष नजर असेल. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतेही काम करण्यापूर्वी पूर्ण तयारी करा, म्हणजे तुमच्या वरिष्ठांना तुमच्या कामाबद्दल पूर्ण समाधान मिळेल. आज तुम्ही इतरांशी अत्यंत दयाळू आणि उदार वागाल आणि हीच तुमची वृत्ती तुम्हाला भविष्यात खूप फायदा मिळवून देईल. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल? विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी अभ्यासात एकाग्रता वाढवणारा आहे. सिंह राशीतील चंद्राचा प्रभाव तुमच्यात आत्मविश्वास निर्माण करेल. तरुण वर्ग आणि प्रेमसंबंधांत आज तुम्ही खूप आनंदी राहाल. तुमच्या जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या जबाबदाऱ्या आनंदाने पार पाडण्याचा आहे. घरातील वातावरण आज खूप प्रसन्न राहील. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. ज्येष्ठ नागरिकांनी आज निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवावा. यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. आजचा शुभ रंग लाल आहे आणि दुपारी 2 ते 3 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत भाग्यशाली आहे. आज एक सत्कार्य म्हणून कोणा गरजूला मदत करा. मित्रांनो, आजचा आमचा प्रश्न असा आहे, तुम्हाला काय वाटते, आयुष्यात नशिबाचा वाटा मोठा असतो की कष्टाचा? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडद्वारे तुम्ही चॅनेलला आर्थिक मदत करू शकता, जेणेकरून आम्ही असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बनवत राहू. वृषभ राशीच्या लोकांनो, कुंभ राशीत चंद्राचे भ्रमण होत असल्याने तुमच्या जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला थोडे दडपण जाणवू शकते. हा बदलाचा काळ आहे आणि अतिरिक्त कामांमुळे तुम्ही थोड्या गोंधळलेल्या स्थितीत असू शकता. मात्र या परिस्थितीचा सकारात्मक पैलू असा आहे की या नवीन संधी तुमच्या अनुभवाची व्याप्ती वाढवतील. त्यामुळे आव्हाने कितीही कठीण वाटली तरी ती स्वीकारण्यासाठी सज्ज राहा. तुमचे भाग्य उजळण्यासाठी आज मरून म्हणजे गडद लाल रंगाचे कपडे परिधान करा. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी आज संध्याकाळी 6 ते रात्री 8 ही वेळ अत्यंत शुभ आहे. तुमच्या भावनिक स्थितीवर सध्या राहूचा प्रभाव असल्याने मनःशांती आणि स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी एखादी पवित्र वस्तू किंवा रत्न जवळ ठेवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. प्रिय मिथुन राशीच्या लोकांनो, आज तुमच्यापैकी काही जण आर्थिक बाबींबाबत अधिक चिंतेत राहू शकतात. चंद्राचे सिंह राशीतील स्थान तुम्हाला अस्वस्थ करू शकते
आणि जोपर्यंत तुमच्या आर्थिक समस्यांचे निराकरण होत नाही, तोपर्यंत तुम्हाला शांत वाटणार नाही. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार आज तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा, अन्यथा तुमचे बजेट बिघडू शकते. आज अधिक हुशारीने निर्णय घेण्याचा प्रयत्न करा, म्हणजे सर्व काही ठीक होईल. तुमचा आत्मविश्वास तुम्हाला संघर्षाच्या काळात नक्कीच मदत करेल. आज तुमच्यासाठी मॉव्ह म्हणजेच फिकट जांभळा रंग भाग्यशाली ठरेल. दुपारी 3:30 ते संध्याकाळी 5 या वेळेत तुम्हाला सर्वोत्तम परिणाम मिळतील, त्यामुळे तुमच्या महत्त्वाच्या बैठकांचे नियोजन याच वेळेत करा. यावर्षी गुरुग्रहाच्या प्रभावामुळे प्रगतीचे योग असल्याने समृद्धी आकर्षित करण्यासाठी आपल्याजवळ एखादी शुभवस्तू किंवा रत्न ठेवणे फायदेशीर ठरेल. प्रिय कर्क राशीच्या लोकांनो, सिंह राशीतील चंद्राचे भ्रमण तुम्हाला नवीन कौशल्ये आत्मसात करण्यासाठी आणि अज्ञात गोष्टींचे ज्ञान मिळवण्यासाठी प्रेरित करेल. तुमच्यापैकी काही जण स्वतःबद्दल अत्यंत आत्मविश्वासपूर्ण आणि उत्साही वाटू शकतात. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या मते तुमचे मन आज अत्यंत सक्रिय असेल, ज्याचा वापर तुम्ही तुमच्या ज्ञानाची कक्षा रुंदावण्यासाठी करू शकता, तुमच्या बौद्धिक कौशल्यांना धार लावण्यासाठी. हा तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ आहे, कारण हे भविष्यात तुम्हाला खूप मदत करेल. आज दुपारी 4:30 ते 5:30 या दरम्यानची वेळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. आर्थिक समृद्धीसाठी आज पिवळा रंग परिधान करा. यावर्षी गुरुग्रहाच्या शक्तिशाली प्रभावाखाली आंतरिक शांती मिळवण्यासाठी आपल्या जवळ एखादी पवित्र वस्तू किंवा धार्मिक प्रतीक ठेवा. प्रिय सिंह राशीच्या लोकांनो, आज चंद्र तुमच्याच राशीत म्हणजेच सिंह राशीत असल्याने तुमच्या आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये छोट्या छोट्या कारणांवरून वाद होऊ शकतात, ज्याचा परिणाम तुमच्या मनस्थितीवर होईल. घरातील वातावरण थोडे तणावपूर्ण वाटत आहे, त्यामुळे वाद टाळण्यासाठी तुम्हाला अत्यंत सावधगिरीने पावले उचलण्याची गरज आहे. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या दैनिक राशीभविष्यानुसार तुमच्या भावना व्यक्त करायला घाबरू नका. लवकरच तुमचे नातेसंबंध पुन्हा सामान्य होतील. तुमच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या आणि स्वतःला प्रेरित ठेवण्याचे मार्ग शोधा. आज दुपारी 3 ते संध्याकाळी 5 या वेळेत तुमची महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचे नियोजन करा, कारण ही तुमची भाग्यशाली वेळ आहे. आजच्या उर्वरित दिवसात तपकिरी रंगाचे कपडे घालणे टाळा. या वर्षी राहूचा प्रभाव अधिक असल्याने त्यापासून बचाव करण्यासाठी तुमच्या जवळ एखादी पवित्र वस्तू किंवा रत्न ठेवणे फायदेशीर ठरेल. प्रिय कन्या राशीच्या लोकांनो, सिंह राशीत चंद्राचे भ्रमण असल्याने आज तुमच्यापैकी काहींना थोडी भीती किंवा चिंता वाटणे स्वाभाविक आहे. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या ज्योतिषांच्या अंदाजानुसार आज तुम्ही एखाद्या वादात अडकण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही जे काही कराल त्यात सावधगिरी बाळगा आणि विचारपूर्वक पावले उचला. आजच्या प्रवासात काही छोटे अडथळे येऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतो आणि त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावरही होऊ शकतो. कोणत्याही वादापासून दूर राहण्यासाठी आणि स्वतःची प्रतिमा जपण्यासाठी अशा परिस्थितीपासून लांब राहणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. आज लाल रंगाचे कपडे परिधान करणे टाळा. संध्याकाळी 6:30 ते 7:30 या दरम्यानची वेळ तुमच्यासाठी अत्यंत भाग्यशाली आहे. या वर्षात शनी ग्रहाचा प्रभाव अधिक असल्याने काही विशिष्ट उपाय किंवा वस्तू जवळ ठेवल्यास त्याचा प्रभाव कमी होण्यास मदत होईल. प्रिय तूळ राशीच्या लोकांनो, सिंह राशीतील चंद्राचे भ्रमण तुम्हाला नाविन्यपूर्ण गोष्टी करण्यासाठी आणि नवीन प्रयोग करण्यास प्रोत्साहित करत आहे. तुमच्या कोणत्याही ध्येयामध्ये प्रगती करण्यासाठी नवीन रणनीती आखण्यासाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. आज तुम्ही नवीन काहीतरी करून पाहण्याच्या मनस्थितीत असल्याने इतरांच्या कल्पना स्वीकारण्यासाठी तुम्ही अधिक उत्सुक असाल. प्रिय तूळ राशीच्या लोकांनो, तुमच्या मर्यादा ओलांडून प्रयत्न केल्यास तुम्हाला खूप चांगले आणि रंजक परिणाम मिळू शकतात. त्यामुळे आज नक्कीच प्रयत्न करून पहा. सकाळी 10 ते 11 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत भाग्यशाली मानली जाते. आजचा तुमचा शुभ रंग गुलाबी आहे. 2026 सालात शनीच्या प्रबळ ऊर्जेला संतुलित करण्यासाठी एखादे रत्न किंवा धार्मिक वस्तू जवळ ठेवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. प्रिय वृश्चिक राशीच्या लोकांनो, तुमच्या आसपासच्या अशा लोकांपासून सावध राहा, जे तुमच्याबद्दल मत्सर किंवा इतर नकारात्मक भावना बाळगून असू शकतात. सिंह राशीतील चंद्राचे भ्रमण
तुमच्या आयुष्यात काही समस्या निर्माण करू शकते, ज्यामध्ये तुमच्या आसपासच्या लोकांचा सहभाग असेल. त्यांची मते तर्कहीन असू शकतात, परंतु त्यांच्या रागाच्या आगीत तेल ओतले जाणार नाही, याची काळजी घ्या. आत्मविश्वास आणि धैर्याने वागा. आपल्या जबाबदाऱ्यांकडे लक्ष द्या, म्हणजे तुम्ही आणि तुमचे काम सुरक्षित राहील, असे तारासितारा पंडित ज्योतिष चॅनेलचे ज्योतिषी सांगतात. तुमच्या घरातील नैऋत्य कोपऱ्यात सूर्यफुले ठेवल्यास तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आकर्षित होईल. जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी आज दुपारी 3 वाजेनंतरची महत्त्वाची कामे पुढे ढकलणे टाळा. यावर्षी शनीच्या काही तीव्र टप्प्यांमुळे भावनिक सुसंवाद वाढवण्यासाठी तुम्ही एखादे रत्न परिधान करावे किंवा आपल्या जवळ एखादी शुभ वस्तू ठेवावी, असा सल्ला दिला जातो. प्रिय धनु राशीच्या लोकांनो, जर तुम्हाला कुटुंबातील समस्यांमध्ये अडथळे किंवा अनपेक्षित अडचणी येत असतील, तर सिंह राशीतील चंद्राचे भ्रमण सूचित करते की आजपासून यावर तोडगा निघण्यास सुरुवात होईल. धनु राशीच्या दैनिक भविष्यफलानुसार, आता तुमच्या पालकांशी किंवा इतर प्रियजनांशी असलेल्या वादात कोणतेही गैरसमज राहणार नाहीत. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या ज्योतिषींच्या मते, जर तुम्ही स्पष्ट संवादावर भर दिला तर मनातील कटुता नक्कीच दूर होईल. आजचा सर्वात भाग्यशाली वेळ दुपारी 4:15 ते 5:15 असेल. संवादातील समस्या टाळण्यासाठी आज जांभळा रंग परिधान करा. यावर्षी गुरुग्रहाचा शुभ प्रभाव सर्वोच्च शिखरावर आहे, त्यामुळे नवीन संधींचे स्वागत करण्यासाठी तुमच्या जवळ एखादी शुभ वस्तू ठेवा किंवा एखादे रत्न धारण करा. प्रिय मकर राशीच्या लोकांनो, सिंह राशीतील चंद्राच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलू शकतो. मकर राशीच्या जातकांनो, तुम्हाला व्यावहारिक आणि तार्किक गोष्टींचे विशेष आकर्षण असते, त्यामुळे त्याकडे लक्ष द्या. एखाद्या विशिष्ट घटनेमुळे किंवा अनुभवामुळे तुमच्या स्वभावात बदल घडून येऊ शकतो. दृष्टिकोनातील हा बदल तुमच्या आयुष्यावर आणि तुमच्या आसपासच्या लोकांच्या आयुष्यावर सकारात्मक प्रभाव पाडेल. यामुळे तुमच्या आयुष्यातील एका नवीन पर्वाची सुरुवात होऊ शकते, जिथे तुम्ही अखेर तुमची काही ध्येये साध्य कराल. आज एखाद्या नवीन व्यक्तीची भेट होण्याची शक्यता आहे. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या मते, आज दुपारी 3 ते संध्याकाळी 5 या दरम्यानची वेळ तुमच्यासाठी अत्यंत भाग्यशाली आहे. आज तुमचे नशीब जोरावर आहे, कारण जांभळा रंग हा समृद्धीचे प्रतीक मानला जातो. राहूच्या तीव्र प्रभावाखाली असताना ऊर्जेचे शुद्धीकरण करण्यासाठी एखादी पवित्र वस्तू किंवा रत्न जवळ ठेवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. प्रिय कुंभ राशीच्या लोकांनो, सत्तेत असलेल्या लोकांशी कोणत्याही प्रकारचे वादविवाद टाळा, कारण सिंह राशीतील चंद्राच्या स्थितीमुळे आजचा दिवस स्वतःचे मत ठामपणे मांडण्यासाठी अनुकूल नाही. सरकारी विभागांशी संबंधित कामे आज थोडी त्रासदायक ठरू शकतात. गोष्टी सुरळीतपणे पार पाडण्यासाठी संयम आणि सावधगिरी बाळगा. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या ज्योतिषांच्या मते, कामात होणारा विलंब तुमच्या प्रकल्पांना अडथळा आणू शकतो. जर तुम्हाला सरकारी कामात लालफितीचा कारभार किंवा अडथळे जाणवले, तर त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करा, ज्यामुळे तुमचे काम सुलभ होईल. नकारात्मक ऊर्जेपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आज लिंबू रंगाचे कपडे परिधान करा. महत्त्वाच्या कामांसाठी दुपारी 3 ते 4 या वेळेत काम करणे टाळा, कारण ही वेळ तुमच्यासाठी अशुभ ठरू शकते. 2026 मध्ये तुमच्या मार्गावर शनीचा मुख्य प्रभाव असल्याने सातत्य टिकवून ठेवण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी एखादे शुभप्रतीक किंवा रत्न जवळ ठेवा. प्रिय मीन राशीच्या लोकांनो, सिंह राशीमध्ये चंद्राची उपस्थिती तुमच्या प्रेमजीवनावर प्रभाव टाकू शकते. आज अचानक तुमची तुमच्या जोडीदाराशी भेट होऊ शकते. मात्र सावध राहा आणि तुमचे नाते जपण्यासाठी विशेष काळजी घ्या. नात्यामध्ये कोणतीही घाई करू नका. त्याऐवजी सुरुवातीला चांगले मित्र बनून एकमेकांना समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ द्या. विवाहित जोडप्यांसाठी देखील आजचा दिवस प्रेमाने भरलेला असेल. तुम्ही शांत वैवाहिक जीवनाचा आनंद घेऊ शकाल. तुमच्या नात्यात अधिक गोडवा निर्माण करण्यासाठी आज रात्रीच्या जेवणाचा बेत आखणे फायदेशीर ठरेल. आज शुभ कार्यासाठी तुम्ही पिवळ्या रंगाच्या कोणत्याही वस्तूची निवड करू शकता. तसेच नशिबाची साथ मिळवण्यासाठी तुमची सर्वात महत्त्वाची कामे संध्याकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. या वर्षी शनीचा प्रबळ प्रभाव संतुलित करण्यासाठी एखादे पवित्र प्रतीक किंवा रत्न जवळ ठेवा.